दादा, त्या दिवशी अटल भूजल योजनेचा कार्यक्रम एकदम मस्त झाला. सगळे शासकीय अधिकारी आले, BDO साहेब स्वतः आले. कार्यक्रम छान वाटला. अहो कार्यक्रम छान झाला, पण आपल्या गावातली लोक असल्या गोष्टीला येत नाहीत ना. ही अटल बिहारी योजना त्यांच्या डोक्यातच येत नाही. दादा काय म्हणला अटल बिहारी? अरे दादा, अरे अक्षरशः हा दादा त्या दिवशी सुद्धा त्या ॲटम बॉम्बला म्हणला अणुबॉम्ब. ही आपल्या गावचं सदस्य. ह्या कारणाने लोक कार्यक्रमाला येत नाहीत. आप्पा अक्षरशः तुम्हाला सांगतो, मी जर असतो तर बसाय जागा पुरली नसती. एवढं पब्लिक आलो तुम्ही गेलता कुठं? अहो आप्पा, मी ब्राझीलला गेलो होतो. ब्राझीलला नव्हता मग ऑफलाईन मी कार्यक्रमात येऊन आलो का. वहिनी साहेब ह्यांना बांधून चपलीने नसतो थोबाड लाल कर. आणि मी तुला चपलीने मारिला अक्षरशः बायकाच्या मार खाणार. चपला लावली का? एक मिनिट. आणि आपण जमलो त्या दिवशी कशासाठी फक्त इथं? जेवायलाच आला होता, पण जेवायच्या अगोदर जो कार्यक्रम झाला बघितला का? हा किती बघितलं की. महत्वपूर्ण कार्यक्रम होता. किती चांगली माहिती होती. त्यांनी काय सांगितलं माहिती का? अटल भूजलच्या गावोगावी फिरतात बरं काय लोक, आणि हे सरकारी लोक आहेत. आणि 40 लोक, कमीत कमी 40 लोक तरी त्यांना पाहिजे असतात. त्यांना सगळं करा. आणि दुसरं काय नाश्ता पाणी पण देतात ते त्यांची पद्धत. महत्वाचं म्हणजे झालं चहा प्यायला आलतो. काय? आज आपण हा विषय हा शांत ऐक, शांत. हा जो विषय तुम्ही जो काढला का नाही, ते ह्याच्यासाठी काढला की आजची गरज आहे पाण्याची. बरोबर आहे ना, बरोबर. काय? पाण्याची म्हणजे पाणी आजची झाले गरजच आता आहे. विहिरी आटायला लागलेले, सगळं आटायला लागलेले, पाणी पियाला सुद्धा कमी पडलं नाही. हे आहे ना, सगळं बरोबर महत्वाचं आहे. आणि ते पाणी कसंही म्हणजे जसं काय म्हणतात ना, की पाणी आलं, आजचं पाणी आलं की लगेच द्यायचं, शिळं झालं. 2 दिवसांनी जे पाणी येतं की 2 दिवसांनी ते शिळं होतं. जर 4 दिवसांनी पाणी येत असेल ते 4 दिवसात शिळ. अरे शिळं पाणी होतं का? त्या याच्यामध्ये तेच सांगितलंय. अटल योजनेमध्ये आम्ही तेच सांगतोय अण्णा. मी साहेबांना सांगितलं परवा दिवशी मला खुशाला का गलासात वसाय पाणी नव्हतं आप्पा. अरे ह्याचं काय आपल्याला काय डोकं पंचायतीतले बिकलं काम करायला सांगा की आप्पा, पाणी नेट सोडायला. अक्षरशः होतं का रे? मला थांब, तुझी बडा बंद कर. हाय कर सुधीत. जरा वेगळंच असतं राव यशवंतराव. आप्पा, आणि इथं चाललंय काय ना काय, आणलंय काय, उन्हाळा कसला पडलाय. पाणी नव्हतं राव अण्णा. तुम्ही कसं वाटतं हे तुला तुम्हाला? कोणी प्यायची सवय की कोणी पे की? चाललंय काय गावात? चाल. अक्षरशः तुम्हाला सांगतो, शासनाचा मला फोन आला होता की अटल भूजल योजना चालू झाली, हा. तुम्हाला काय काम करून घ्यायची असेल ते करून घ्या. अक्षरशः तुम्हाला सांगतो, मी माझ्या रानात 2000 रिचार्ज शब्द मारून घेतलं. हा, 2000 मोबाईलला रिचार्ज नाही मारायचं ते. मोबाईलचं नाही सांगत ते. आणि अरे ती वड्याने ही करते ती अहो, अख्खा वड्याला जरी बोळं हाणली तरी 2000. बोरिंगच्या ठिकाणी करतात. आणि त्यांना अशी सवय आहे का? अरे अक्षरशः तुम्हाला सांगतो, जेवढी गावात वड नालं आहेत अख्ख्या सगळीकडं रिचार्ज शब्द यशवंतरावनी मारून घेतलेत. नाही 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 ते आम्ही काय फुकट दिलं लगेच होती, काय? म्हणून तुम्ही मारली. तुम्ही लय वड्या हाणू नका. तुम्ही 2000 रिचार्ज शाप्टवर घेताना ग्रामपंचायत काय झोपली होती का? आम्ही काय दाड्या करत बसलोय का? आता तुम्ही तर बघितलं, अक्षरशः कार्यक्रम ह्यांनी धरला. त्यांच्या कार्यक्रमाला माणूस जमा नाही. आणि ते माणूस नाही का- जमाना म्हणजे माणसाला त्या यशवंतराव, गोष्टीचं महत्व ऐकलं का? महत्त्वाचं कळलं ना. बरोबर आपण बोलतोय, महत्वाचं आप्पा, कळलं. यशवंतराव. आलं का आप्पा? त्या दिवशी इकडे सुद्धा आणलं होतं त्यांना हे दाखवायला. त्यांनी झाडी व्हिडिओ बघितली ना. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं हे पण सांगितले त्यांनी की अशी जी ही झाडं आहेत आपली देशी झाडं, चिंच म्हणा, बाभळ म्हणा, आंबा म्हणा, परत कवट म्हणा, बरोबर. लिंब म्हणा, हा. अशी जी झाडं जेवढी वर असतात ना तेवढी खोल असतात. हाय ना, बरोबर आणि आहे. ही खोल मुळे असणारी झाडं पावसाचं पाणी जिरवतात. बरोबर हा एक चांगला पर्याय आहे. अहो, या झाडांमुळे तर पाऊस पडतोय. ऐका नाहीतर मला. पाऊस पडतो का? आता अण्णा काय म्हणलं? काय म्हणलं? त्यांनी देशीविषयी माहिती सांगितलं का? देशी झाडं तुला असं वाजवी ना तुझं काय देशील बिजी? हो यशवंतराव, चला पहिला हो इथं अण्णा, हाकला यायला इथं. अटल योजनेतून अटल योजना म्हणजे? अरे अटल ती मला येते बिहार योजना. अटल भूजल हा, योजना. अटल भूजल योजना ना. पाण्याचं महत्व कसं की जे कळावं तुम्हाला काय ते त्याच्यासाठी. त्यांनी काय माहिती दिली, तुम्ही तळे तयार करा, हा. बंधारे बांधा. हा बंधारे बांधा, अजून काही बी करू शकता तुम्ही, झाडे लावा. अहो लय माहिती आहे आणि त्याच्यात. ह्याची जागृती आपण आपल्या पाणी गावात अडवा, केली पाणी पाहिजे. जिरवा, कशा पद्धतीने पाणी जिरवायचे ते माहिती दिली सगळी. आपण- बरोबर ना. मग आपल्या तेच- गावाचा तालुक्यात, जिल्हा लेवलला, राज्य लेवलला नंबर येईल ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी नाही ते प्रयत्न स्पर्धा केला पण आहे. पाहिजे. ते सांगितलं नाही पाहिजे याच्यामध्ये स्पर्धा पण आहे. मग आपण जर जमलोय त्याचा आपण कशासाठी? फॉर्म पण त्या भरला स्पर्धेत आपण भाग घेऊ. तुम्हाला मी आणि आपला कसा तालुक्यात जिल्ह्यात पहिला नंबर येईल ती बघू आपण. नाही, मी स्वतः तिथं आप्पा, हजर होतो त्या टायमाला. अटल भूजल योजनेवाली माणसं जर आमच्या रानात आणली, हा. अक्षरशः आपल्या गावाचा नंबर येईल.
नंबरच येईल. गावाचा नाही हाण्याचा माझाच पहिला नंबर ते येणार. कसं आहे माहितीये का त्यांच्या रानातला काँग्रेस बघून त्यांना लय मजा वाटेल. ए, आणि गप केला का आणि तू काँग्रेस विषय महत्वाचा आहे, विषय महत्वाचा. माणूस बडाया मारणारा ती कमिटी येईल त्या दिवशी ह्या दोघाला तेवढं गावातनं बाहेर कुठेतरी अरे यशवंतराव लक्षात एक ठिकाणी घ्या ठेवा. बाकी काय आहे बघा आपण लय पसार वाढवतोय आपल्याला आज हेच ठरवायचंय की अटल भूजलचे जे काय तत्व आहेत हा 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 जे काय त्यांनी सांगितलेलं बर. आहे ते प्रत्येकाने अंगीकृत अवलंबली केलं पाहिजे, अवलंबली अवलंबित पाहिजे, केलं पाहिजे, अंगीकृत केली त्याप्रमाणे पाहिजे. वागले पाहिजे हा आहे ना हे महत्वाचं आहे. महत्वाचं हे आहे. मग त्यासाठी आपल्याला पुढे काय करावं लागेल हे ठरवलं दादा, पाहिजे. थांब जरा. अण्णा तुम्ही होता ना त्या कार्यक्रमाला होतो की मी ते काय आहे ना सविस्तर सांगा. त्यांनी काय सांगितलंय की पाणी याचा पाऊस पडतो पाऊस बाद पाणी पडतं पण ती पावसाळ्यातच फक्त जशी आपण घरातली भांडी कशी पाणी आली की भरून ठेवतो तशी निसर्गाने दिलेली पत्र्याच्या भांडी पाण्याला पाण्याला लावून हा, आपण भांडी बिंडी नाही भरून नाही, ठेवत ते पण सांग आणि ही भांडी म्हणजे आता इथेच काम चालू आहे ना ते नाले लावा बंधारे करा एवढे सोच खड्डे करा जिथं जिथं तुम्हाला शक्य होईल तिथं तिथं ती पाणी साठवण्याचा प्रयत्न करा ना हीच भांडी अक्षरशः ह्या पावसाळ्यात आणि यशवंतराव 25,000 टँकर दारात आणून उभे करणार. पाऊस पडला की सगळं भरून ठेवणार. हा तुम्ही गावाला माणूस आहे. त्याची गरज नाही आता यशवंतराव. भांडी नाही लागत. आपल्या गावातलं योजना पाणी पाणी साठवण्याची नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे परत एकदा ती ट्रेनिंग आपण खरंच बोलू आणि मला सांगण्यापेक्षा ते लोक फार चांगले सांगतात आहे का नाही मी काय सांगतोय आपण ठरवा एक दिवस मी काय आणि ते सांगतोय करा. माझा एक मत ऐकता का तुम्ही असे बिसलऱ्या फेकून देत आहे ना तसले बिसलऱ्या आपण भरून ठेवू. तुमच्या डोक्यात मेंदू आहे खरं मेंदू मेंदू नसतो मेंदू वगैरे ठेवून आला इथं ए, अप्पा, अहो त्याला गुंठाभर जमीन नाही त्याच्या नादाला लागलाय बाई तुम्ही असली कार्यक्रमाला बोलवत बी नका जाऊ. काय बोलताय त्याच्या नादी लागला होय तुम्ही तुम्ही म्हणताय टँकर आणतो आणि टँकर ती आहे होय योजना ही पाणी साठवायला अहो आपल्या गावातलं पाणी पावसाचं पाणी बाहेर नाही गेलं पाहिजे आपल्या गावातच मुरलं पाहिजे असल्या योजना आहे ती आपल्या टँकर आणतो पाण्याची आणि भरून पातळी घेऊ. हो, अप्पा, अख्ख्या गावाच्या कडनी भरावं घालतो पाणीच गेलं नाही पाहिजे बाई. असं बोला की तुम्ही मग काय गाव बुडवायचंय का आणि काय? ग्रामपंचायत काय करू नये ग्रामपंचायत काय करू नये अहो ह्यांच्या ज्याने होणार आहे का त्याला यशवंतरावच पाहिजे अहो फक्त. त्याला ग्रामपंचायतच्या सहकार्याशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही एकट्या दुकट्याचं हे काम नाही चुकीचं आहे, शासकीय- चुकीचं आहे. ए, पोपट्या काय बावळा नाही यांना- काय ही काय एका हे दुकट्याचं चुकीचं काम आहे आहे बरं का? होय. हे काम ग्रामपंचायतच्या सहकार्यातून ऐका होणार आहे जरा, आपण- जनतेच्या सहकार्यातून होणार आहे का आपण सगळी हा मी विरोधक असून सुद्धा हा आता पटला ग्रामपंचायतीला सहकार्य करून हा. ही योजना आपण राबू आणि आपलं गाव कसं कसं एक नंबर- जलमय होईल एक नंबरला कसं गाव येईल? यशवंतराव गावाला पटवून दिलं पाहिजे हे अगोदर हा. हे महत्वाचं आहे. आम्ही दोघं नाही तुम्हाला पटवून आम्ही दोघं देणार नाही. नाही हा. त्याला मेस लागतो पटवून द्यायला लोकांना पटवून देऊ तर 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 तुम्ही लय तज्ञ तज्ञमध्ये हवा 10 रुपयाला खाली जे राहतो का नाही ते थेंब सुद्धा आम्ही व्हायला घालवत नाही ए आणि तू निघित ना निघ इथं काय चाललंय आणि तुझं काय त्या दारू चाललंय उठ चालता होईत नाही तर गप बसायचं काम पाटील. कर. पाण्याचं महत्व चाललंय दारूचं नाही आणि अहो त्याला मीटिंग माफ पुढची कर. कधी घ्यायची? पाटील, सांगा पुढचं काय आहे ते शासकीय अधिकारी संपर्क करू हा बर आणि ते काय कधी यायला तयार आहेत. आपण आपल्या गावाचं नियोजन करू. मग त्यांची आता तारीख घ्यायची का? सरपंचही नाहीत. नाही कधी ते त्यानं फोन केला ना की येतात ते रेडीच होतात त्यांचं ते काम सरपंच बाहेर गेले दौऱ्यावर ते बी येतील दोन अण्णा, दिवसांनी. बर बर बोलवा. अक्षरशः ह्या कार्यक्रमाला मी इथं आवर्जून उपस्थिती दाखवील आणि भरपूर लोक जमवायचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने करतो. यशवंतराव हे सगळ्याच काम आहे त्याच्याबद्दल टाळ्या वाजा आणि मेनू फक्त चांगला ठेवा. आणि ते काय जेवण नाही वय लागण्याचं मला जेवायला चांगलं लागतं त्याला यायला ठेवा चला हो बाळ हा बोल तुला उत्तरा दिला नाही हा मग काय आणि मला पुरे शाळेसाठी दाखला दाखला दिला नाही खुशाल म्हणते पाणीपट्टी घरपट्टी भरा मग देईल मगच देईल आम्ही कोणालाच देत नाही काय बोलतोय लगा देव? आपल्या दोघांवर आलाय का त्याचा तेच काय कळा ह्याची राहिलाय पगार त्याचा राहिलाय पगार आपल्या पाणीपट्टीवर त्याचा पगार आलाय का अजिबात नाही आणि तुला सांगतो हा तेव्हा किती सरकारी नोकरी असला ना हा गावठी योजना ह्या पठ्ठ्याकडे भरपूर आहेत मग काय करायचं काय करायचं हा लगा मग ही काठी कधी कामाला यायची ह्याने ठोकात टाकायचा त्याला. आणि मग लगा तुझा मेंदू कधी कधी चालत नाही लगा अरे पण ती सरकारी नोकरदार साहेब आहे ती अरे तू बघ मी काय करतो काळजी करू नको मला फक्त तू खुनव मी त्याला ठोक्यातच पाडतो रुजल आणि छकडे चाल नको सरळ चाल मला एक तर राग आलाय आता ओय, जोड. काय कुठं बोंबलत फिरताय? बोंबलं फिरतो का आम्ही माणसं मग काय तुम्ही साधी कामं करताय का? कामाचे आम्ही लय आणि राग आला. तुम्हाला सांगतो आज अनिल राऊंड पोपटराव गावाचे वाट लावून टाकणार आहेत ठोक्यातच पाडणार आहे कुणाला? ओके, कुणाला? विचार केला?
कुणाला राणी वेळ पडली तर कोणाला बी पाडू. कुणाला बी म्हणजे हो का तुम्ही लय बोल नका. कसं आहे माहिती का, पोपटला उतारा दिलेला नाही हा आणि मला माझ्या पोरीसाठी दाखला दिला नाही. तुम्हाला सांगतो, आम्हाला लावली पाणीपट्टी भरणार, पण सुट्टी नाही त्यांना. सुट्टी नाही देणार आम्ही. एक मिनिट थांब. काय कालच्या धरून साधारण 50-60 लोक मला भेटली. सगळेजण हीच सांगतात की पाणीपट्टी भरल्याशिवाय दाखला देईनात, उतारा काहीच देईनात. अरे अक्षरशः चाललंय काय गावात? अरे यशवंतरावला जर त्यांनी पाणीपट्टी आणि घरपट्टी जर मागितली असती ना, हा. आणि जर कशासाठी न लावलं असतं, हा. अक्षरशः तुला सांगतो सरपंचापासून ती कर्मचाऱ्यापर्यंत सगळी अशी चापटलीच असती. मी सुट्टी नसती दिली. मग आम्ही- त्यांनी का बसलाय वय आम्ही सुट्टी देणार आहे आम्ही बे. सुट्टी देणार आहे होय. सुट्टी देऊ नका अजिबात. अहो, ठोक्यातच पडणार. हा, सुट्टी असंच नाही. चाललं पाहिजे. चला आणि आपलं सुट्टी नाही. हा. मारून टाकेल मी. चल राहू दे आता जीव आपण. अजिबात नाही. नीट एवढी पिऊ नको म्हणलं होतं. ते ग्रामसेवक एकटंच राहतं इथं. हम्म. त्याच्या ताब्यात 2-3 ग्रामपंचायत आहेत. त्यामुळं मग हे काम कर की, काय टाक ठोकातो चल. हा टाक ठोका ही कशाला तुला आणायला लावली? कशाला मी मला वाटतं ते ग्रामसेवक आहे, सरकारी कर्मचारी का मग त्याला हाणणं एवढं सोपं नाही. लाग. चुकून आपण गावले त्याने आपली तोंड बिंड बघितली ना, आपली जिंदगीच बरबाद. एका गुंठा नाही आपल्या दोघाकडे. म्हणजे आपल्याला डायरेक्ट एवढाच होय. या एवढा जेल आणि विष्णूच्या आपल्या बायका बी नाहीत आपल्यापाशी. त्यामुळे जायचं गपचिप. नाही मग एक काम करू, काय चल मागायचा. हे कशाला आणलंय? जायचं गपचिप बघायचं ते काय करतंय. रग झाकायची, दुमडायचा, जे हाणायचं आणि पळून जायचं. चालतंय. आता मला काठी ठेवू दे, काठी ओळखील माझी. चल आकडा काय झाला? आत लगेच नाही ते झाकायचं. इकडं आणि मी जा करशील उद्योग. सांभाळ. हाय का बघ. हाय तू एकटाच बसले तिकडं तोंड गेलंय. हा जायचं असं झाकाय डालायचाच. धर अशी धर, नीट धर. थांब. आईला पाटलाने तर कधी बोलावले, लईच उशीर झालाय. काय म्हणते कोणास ठाऊक आता. अयो पाटील, तुम्हाला एवढं ग्रामसेवक मारले? अहो नाही, ग्रामसेवक कशाला हाणतोय? आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो. तिला घेऊन येतो म्हणून गेलो, मागणं कोण आली, 2 चादर टाकली अंगावर, लय हाणला. आईला आह, जोर बर तर नव्हतं ना? चोर म्हणाव तर मग काय हातातलं बी दिलं नाही. हा ती बिंटीस हाय सगळे हाय, सगळं आहे. फाटच तोर मारले की तुम्हाला? लय हाणला. देवाच्या कृपेनं वाचलो. काय राव पाटील, नाव मोठं तुमचं. नुसतं म्हणायचं माझ्या संग राहा, मी तुम्हाला घडवतो, आणि माझ्या विरोधात गेले की तुम्हाला डायरेक्ट उडवतो. आता तुम्हाला काय केलं? अहो, ती जाऊ द्या, डॉक्टरकडे जाऊया आधी. मी बी गावचा पाटील आहे. मी बी कशाचा नाही पाटील? सोडणार. तपकावले चला. आईला काय दे पाटील, कालच्या पेक्षा बरं आहे का? होय, बरं आहे आता. लय मारलं का हो? मारलंय, पण काल जर हुकत होती त्यातनं निघत होतो, एका वेळी सोडला नसता. मी पाटील आहे, काय कच्चा वाटलोय. वाटतंय तुमच्या शरीर लय मारले असते राव तुम्ही. अचानक आली हो, त्याच्यामुळे काय मला सुधरूच दिलं नाही. मग काय बरं, आता गोळ्या बिळ्या खाताय का व्यवस्थित? होय, खातोय आता, हाय बरं. बरं आहे ना? होय. डॉक्टरला मी फोन केला होता, पडला का ना परत, त्याला लगेच पटकन घेते का ना तुम्हाला? हो, नाही, डॉक्टर चांगला आहे राव. मग आपल्या एक फोनवर काम झाले. होय होय. नाही, तुमचं नाव म्हणले की दादाचा फोन आलता म्हणले डॉक्टर साहेब.
आणि व्यवस्थित सगळं गोळ्या बिळ्या चालू ठेवा. होय होय. हा आणि कस काय शर्ट दिसतोय माझा शर्ट पेटू दे माझे नावा घेतलाय ऐकून पेटू दे घेऊ दे मग कसं आणलाय मी आरती पोपटचं प्लॅनिंग तुझं जरी प्लॅनिंग असलं तरी चोपलंय मी आणि मी काय केलं मी नसतं थोबड हाणलंय त्याचं आणि मी ती फार पॅन्ट फाटस तर हाणला मला असा लावलोय एका दिवशी काय करू ती यशवंतराव बिले टाव टाव करते त्याचा काटा काढू नका होय दादा पाटील पाटील एवढं दिसतंय ना आलीच आलीच. अख्ख्या गावाला समजलं आता, अख्ख्या गावभर झालं. दादा तुम्ही कोळसा दादा चालू केलाय काय हो पाटील आमच्या घरी 5 किलो कोळसे आहेत, घेऊन जा सांगा दादा पप्प्या आरती काय कोळसा धंदा करतात होय? मग अरे हाणलंय त्यांना. लय काळ तोंड पडलंय मग? पाटील तुम्हाला हाणलंय तुम्हाला कोणी हाणलंय त्याचं नाव हा अरे नाही, ग्रामसेवकला भेटायला गेली तू काल. ग्रामसेवक मी बोलत बसलो. ग्रामसेवक लघवीला जाऊन येतो म्हणला आणि मीच गावलो तावडीत. कोण दोघं होते काय माहित नाही. येऊन चादर टाकली आणि जोरात हाणलं. लका 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 बाहेर हात काढा. चादर टाकली कसं हाणलं कोण होते हेच कळली नाही. ते मागणं अचानक आली. कसं हाणलं जोरात हाणलं. दादा कुठे गेलता दादा बी बाहेर मला गेला. उशीर झालता, आम्ही नंतर गेलो तर बघितलं त्यांचं थोबाड सुजलेलं होतं. काय करताय? मी नाही करत. पाणी आरती काय मेले बिले तुला रडायला लागलाय. हा? हो पण कसं असतं माहिती का गावचं पाटील हा मग सांग की व्यवस्थित रडून सांगतो. अरे मग त्याला नीट समजावा, हे करा का रडून पार मेले बिले तवा. तू नाव सांग फक्त त्याला ठोक्यातच पाडतो आम्ही दोघं अरे काय मला माहिती, मला इथून मारलं होय त्यांनी. फक्त त्याचं नाव सांग आम्ही दोघं ठोक्यातच पाडतो मला इथून हाणलं होय त्यांनी. आम्ही सांगितलं त्याला हाणायला. खलास करून टाकू आम्ही डायरेक्ट अरे पण माझी का मी सांगितलं होय त्याला हाणायला. कसं बोलताय राव तुम्ही? तो आता पाटलांबर आम्हाला माहिती आहे बरं पाटील अरे पोपट मी पाटला बरं नव्हतो लागा. मी नंतर गेलो. का हो पाटील? तुमचं थोबाड सुजलं होतं तेव्हा. पाटील बोल तुम्ही या. आता बरं आहे ना तुम्हाला हाय बरं आहे बरं आहे. जाऊ का आम्ही या. पाय बी मोडला नाही ना नाही नाही हाय. काय लागली आम्हाला सांगा आनंद देतो आम्ही पाटलांना चोरट्याचा दादा तुमचा ना, चोरून आणल्याशिवाय कोण येतं? चोर म्हणतात दादा गांडी कुठं तुम्ही घालताय गांडी? आम्ही कोंबड्यांची आणू कोणाच्या जा. चल अंडेवाल्या चल आपलं हो पाठी देतो आम्ही नासल्या माणसांच्या नादाला लागणार तुला कोंबडीचा तपास नाही ना अंडे रोज तुझी वाजते ती. मला एक माणसं पाटील असू दे दादा, असली आपली माणसं आहे ती. ती माणसं जाऊ पाटील चल आणि आपल्याला पण घेता. सांग. बाहेर या बरं. थोडीशी घ्या तुम्ही म्हणजे तो काय नाही बरं बरं या या या. आहे नाही चांगलं शिकवून गेले का नाही तुम्हाला? लहान इकडे पाठीशी मोठा मोकळ्यातच उद्योग झाला या मोकळीला का मग गेलतो गणपती बनवायला आणि झाला मारुतीच गेलो हा नाही कावळा आणि हाणला डोम कावळाच आता कसं काय? आता तेरी बी चूप मेरी बी चूप कोणाला काही सांगू नका चला मी नाही काय केलं. सरपंचाकडे चाललेलो, बरं झालं तुम्ही भेटला. काय प्रॉब्लेम आहे? काय लागा तिकडं ग्रामपंचायतीत गेलो तू, मला पाहिजे ना हरकतीचा दाखला, बायकोचं लघु उद्योगाचं प्रकरण करायचंय आणि तुम्ही लागा पानपट्टी भरा घरपट्टी भरा. काय खेळ लावलाय? पानपट्टी भरावी लागती. पानपट्टी भरावं लागते. तुम्हाला गरीबच दिसतात काय पानपट्टी भराय? मोठ्याच्या करा की आधी गोळा. तिकडून पुण्यावरून फोन येतोय तर तुम्ही इथं दाखला कचा कचा देताय आणि इथं आम्ही चेअर हेल्पट घातलेला का तरी दाखला नाही. हा का काय आम्ही तुमच्या हडकाला मिंदाय का? एवढ्या पार्ट्या केला, 2 रुपये घेतलेत का तुमचं? एकनिष्ठ माणसाला का तुम्ही त्रास देताय? हे बरोबर नाही. काय सनी भाऊ, सरपंच कुठे सांगा मला पहिला.
सरपंच आहेत ना, फोन लाव, आला कुठे फोन लाव, पहिला सरपंचाला फोन लाव. लावतो फोन. डोकं लय फिरलंय माझं तिथं, अरे, 4 दिवस झालं काम अरे, अडकलंय पण- माझं. पण येण्याची बी पद्धत असते काही लाकूड घेऊन येतात का? लाकूड ती चाललोय दांडा बसवाय, तुम्हाला कशाला आणतोय आम्ही? एवढं काय गुन्हेगार आहे काय? होय. हा, पहिला फोन लावा. मोठे सोडताय आणि गरीबाच्या हॅलो? मागे लागताय, बघतोय एकाला. थांबा अहो सरपंच कुठे आहे तुम्ही? येताय का? पटक्याच बोलवायचं. हो हो येतोय तू म्हणल्यात. हा, अरे पण सनी कसं आहे माहितीये का, पानपट्टी आणि घरपट्टी भरल्याशिवाय आहे ना कुठल्या वस्तू भरू की आम्ही काय गावात पळून जातोय? मी त्याला म्हणलं नाही, मी अर्धी भरतो बाबा, आता नंतर भरतो. नाही नाही, सगळेच पाहिजे मला. जावा बरं, उद्या सगळे मोठ्या घरातले पानपट्ट्या भरून दाखवा, लिस्ट दाखवा मला, मी उद्या पानपट्टी भरतो सगळी. तुम्ही का मोठ्याचं उदन गरीबांच्या माग लागताय हात धुवून, हे बरोबर नाही ना. बरं आम्ही एकनिष्ठ राहिलोय तुमच्यावर. काय करू? थंड व्हा आणि चाल तिथं बसू. या तो सरपंच. ही घटना घडली कशी पाटील? मी गेलतो कालच्या आपल्या विषयावर हा हा सेवक साहेबांना त्या अटल भूजल योजनेच्या विषयावर का? हा, हा. मग तिथं आम्ही दोघं गप्पा मारत बसलो आणि भाऊसाहेब म्हणले जाऊन येतो लघवीला बाथरूमला. बरं. आणि तेवढ्यात मी एकटा मोबाईल बघत बसलो आणि कोण आली माहित नाही, मागणं चादर टाकली निभार चोप. लय कुतावले राव तुम्हाला. अक्षरशः अरे काय झाले? आपा अक्षरशः लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे आज आपल्या गावात. जर गावच्या पाटलाला जर मारहाण होत असेल तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आता मला काय लाज वाटायची कारण आहे? तांटा मग त्या अध्यक्ष आहे का कोण आहे तुम्ही? आपण मला माहिती आहे ह्यांना आणणार आहे तिथे जाऊन. ह्यांना हाणणार आहे, तुमचं लक्ष किती आहे गावावरती? अरे वा, अहो, राजीनामा द्या, नसेल जमत तर. आलं तुमचं राजीनाम्यावर. आता मी काय बघत बसतोय, कोण कोणाला हाणायचं चाललंय, कोण कोणाला मारायचं चाललंय. चुकून तुम्हाला जर कुतावलं असतं तर अहो तुम्ही तो जागला सुद्धा नसता. अहो तुमचा मुठभर जीव तवाच गेला असता. पाटील होतं म्हणून खाल्ल्या पिल्लेलं शरीर म्हणून ती वाचलं. तुमच्यासारखं खलास झालं असतं. अरे पण मला मारायची काय कोणाची कारण? मी कोणाचं काय वाकडे केलं तेव्हा मला मारायला? ह्यांना मारायची काय केली कारण? असेल कोणाची खोड यांनी? हो, ते ग्रामसेवकच्या घरी आली त्यांनाच लुटा आली असतील, त्यात मी गावलो. असेल त्यांचं ते गेले काय? बाथरूमला. अहो पण ते ग्रामसेवक आहे राव, आपल्या गावचा सेवक माणूस आला, त्याला कशाला कोण लुटाईल? तुम्ही गावला होती तिथे तडाख्यात. हो काय आपा, बसलो होतो. ह्या चांगल्या गोष्टी नाही ना, ह्याचा छाडा लागलाच पाहिजे. अक्षरशः तुम्हाला सांगतो मी, सीआयडीचं पथक बोलावणारी. आता ती आपा लावू का फोन? आपण ती दया गेलाय ना सुट्टीवरती, आता मी सीआयडी पथकच बोलावलं असतं उद्या. कोणता आहे तिथे सीआयडीत? कोणता आहे? काय बी राव काढत बसताय तुम्ही राव. आता जी नाही ती तोंडा दिली ते बका 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 बोलताय. पाटील. सीआयडीचं लाव का ती लाव का? तुम्ही नाही का घरी काय असेल ना ते आता फक्त हा यशवंतराव बघेल. हो, हे गावचा PSI ना पोलीस स्टेशन आणि बघणार आहे. काय अहो युपीएससी मध्ये थोड्या मार्गाने गेलो. हो, हो. आता अक्षरशः तुम्हाला सांगतो PSI असतो. काय की आम्हाला माहिती आहे. नाही मराठी. शांत बसा, मी बी गावचा पाटील आहे, त्यांचा बंदोबस्त लावलाय कधीच. लावलाय का? काय काळजी करू नका. चला निघा. पाटील सुट्टी नाही द्यायची त्यांना, कुणी असू द्या. आणि तुम्ही नाही का घरी? म्हणे मी PSI असल्यागत बोलताय राव. काय ते जायला अवघड आहे. आप्पा पद एकाकड आणि आयुर्भावानाचं एकाने. चला निघा. पाटलाची चप्पल घातली काय मी? ही काय? सरपंच काय दादा? काय राव किती फोन केलं तुम्हाला? अहो माझ्या वार्डातल्या माणसाची गैरसोय होती या, त्यांची कामं आहे ना ती. निहार घे दादा. दादा निहारगी माझी. थोडस निहार. थंड डोक्यावर बर्फ ठेवायचा असतो राजकारणात, माहित नाही का? डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असं पाहिजे. अहो बरोबर आहे, पण गैरसोय होती. माणूस माझ्या दांड का घेऊन आलाय? जाधव साहेब आपलेच आहेत. अहो आहेत अहो, आपले. काय राव आपलं आपलं. सरपंच, आपलं ग्रामपंचायत मध्ये गेलो तर नारकतेच प्रमाणपत्र द्याय ना. 4 दिवस हेल्पट झालं तर मारतोय मी. कोण पट्टीच म्हणलं? दे, पानपट्टीच दे. बरं का? काय चेष्टा लावली राव. एक मिनिट ऐका. हा. घरपट्टी पानपट्टी भरलीच पाहिजे. अहो भरली पाहिजे, पण नियमाने भरली पाहिजे. आम्ही म्हणलं नाही मी अर्धी भरतो. सगळेच भरा, लगेच भरा. आयला आम्ही एकनिष्ठ राहिलोय. आम्ही तुमच्याशिवाय कुठं हल्लोय का? 15 वर्षात अख्खं खानदान तुम्हाला मतदान करत आले पहिल्यापासून. बरोबर आहे. आतापर्यंत आम्ही इकडे तिकडे गेलेलो नाही, एकनिष्ठ राहिलेलो आहे. तुम्ही आमची कामं करणार मोठ्यानं ते पुण्यातनं फोन केलं की इथं कामं करताय अहो, आणि तसं आमचे नाही, कामं तसं होईना. नाही. कसं आहे माहिती का, तुम्हाला ना हरकत दाखला द्यायचा आहे, ती जबाबदारी माझी. पण तुम्ही आहे ना कमीत कमी 60% तरी पट्टी भरून टाका. एवढं मात्र खरं. कसं होतं, एवढं खरं. गावातली सगळी अहो, विकास काम आहे ना त्याच्यावर दुष्काळ पडलाय, बरू आजचे उद्या होईल, पण माझं काम अडकले राव सरपंच. तुम्ही राव एवढ्या पार्ट्या केल्या, मटण खाल्ल्या. आम्ही मिंद आहे का 2 रुपयाला? आम्ही म्हणलंय का आहे का मिंद? आम्ही म्हणलंय का तुम्हाला? आमचा नियम भरला, आम्ही मतदान केलं. सरपंच पदाला आम्हीच मतदान केलं. बरोबर आम्ही आहे. राव तुमच्या माग
भक्कमपणे उभं राहताय आणि तुम्ही आम्हाला सध्या दाखला दे ना. असं काय पाप अहो, केलं दाखला. तुम्हाला मतदान करून पाप केलंय का आम्ही? माझं तर काय करावं, हा बोला. ऐकून तरी घ्या सर. नाही मस्तकले तुम्हाला हल्ले. कधी पाहिजे दाखला ती मला? मला 4 दिवस झाले हेल्पट पोट मारतोय मी, मला आता दाखला पाहिजे लगेच. आता कुठं लगेच झालं, पाहिजे. बंद करून झालं की आता 2 दिवसात तुम्हाला दाखल्याची सोय केली म्हणून समजा. जाधव कसं झालं माहितीये का, हम्म. कामगारांचा पगार बी काढल्यात. मग काय हे बरोबर आहे. मग काम करायचं पगार मी करायचं का? आमच्या वाल्यात पगार. अहो, तुमच्या नाही कसं असतं, थेंबे थेंबे तळे साचे. आता एकाने दिलं की असं माणूस देतेच. अहो तुम्ही मोठ्या घराच्या करा की गोळा काना मोठी कोळे ठेवले तर गरीबाच्या माग हात धुवून लागलाय वय. बर का जाधव, हा. ह्या सरपंचापाशी मोठा आणि बारीक असं कोण बर नसतं. उद्या मला लिस्ट दावा मोठ्या लोकांची, मी उद्या लगेच पट्टी भरतो. चला. आता असं सगळीच जर अशी म्हणले की त्यांनी भरल्या मी भरील, त्यांनी भरल्या मी भरील, असं ग्रामपंचायत चालेल का? तसं नाही सरपंच, तुम्ही गरीबाच्याच माग लागलाय हात धुवून. अहो, तुम्ही नाही. मोठ्याच हातात धरताय आणि गरीबाला वर टांगताय, असं झालाय खेळ. असं नाही जाधव साहेब, मग काय आम्ही तुमच्या पुढे आहे करावं. आम्ही राव बरं ती जाऊ द्या. ते संध्याकाळी बाया माणसं भांडी बिंडी घासाय बसत्यात, लाईटी नाही, आम्ही भांडी खांबावर घासू का? काय नाही. नाही मला वाटलं नाही लाईटी नाही, काय नाही. तुम्ही सरपंच कशाला? वार्डात लाईट नाही, मग आम्ही पाणी नाही टायमावर येत, कुठं कॅमेरा नाही चौकात, चोरा चिलटाचं किती गैरसोय झालेली गावात. तुम्ही काय करताय? कॅमेरा चालू होतं की काय झालं? मग पट्टी कशासाठी आपण मागतोय? हो अहो, कॅमेराचा त्या खर्च. सुखसुविधा तुम्हाला द्यायच्या, त्यासाठीच पट्टी मागावी लागते. अहो, वाटतं तुम्हाला पण रागच येतो आमच्या पट्टी एकट्यावर आली वय ती कॅमेराची पट्टी आणि त्या घराची पट्टी आणि लाईटी. तुम्ही काय गावाचं करता का नाही गोळा? का माझ्या एकट्यावर आली? मागायची. आता काय करायचं तुम्हाला सांगू का? हम्म. आता लिस्टच आम्ही काय करणार आहे, डायरेक्ट चौकात फ्लेक्स वरच नाव लिहिणार आहे. हा. बाबा जाधव साहेब 10,000, चालते दादा लावा. 5,000 अशी पट्टीच आहे ना, फ्लेक्सच लावणार कळू द्या की गावाला, कळू द्या. गावाला लावा. कळू द्या की कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे ना, येऊ द्या गावात. त्या सरपंचापाशी बारीक आणि मोठा कोण नाही. कळलं आम्हाला, कळलं. हा. गावच्या विकासासाठी आहे ना, या उद्या तेवढं ग्रामपंचायत दाखल्याचं करा सरपंच. तुमचा आमच्यावर लय उपकार आहे तेवढं. जाधव साहेब निम्मी तरी पट्टी हा. 100% आणि तुम्हाला दाखल्याचं काम होईल, मी आहे तिथं. ओके. दादा पैसे दाखलाय तू फक्त 50% का होईना पण निम्मी भरून का होईना पण भरून टाक. निम्मी अर्धी भरतो हा, हा. तेवढं आणि अजिबात दाखल्याचं. काळजी करू नका. बर सरपंच दादा, आता अक्षरशः तुम्ही लोकांची भयंकर पिळवणूक करताय. 100-150 लोक अन्नाकाळच्या धरून माझ्यापाशी येऊन गेली, दाखले द्यायनात, उतारा द्यायनात. लोकांना तुम्ही गेले की डायरेक्ट पट्टीच मागताय. मग बाकीच कसं चालायचं? आणि बाकीचं कसं चालायचं? मग काय त्या गरिबांवर झाले. अहो गावात काय नुसती गरीबच येतोय. कामगाराचा पगार आहे, बाकीचं आहे, झाडू करणारे बाय आहे, त्यांचा पगार नको का? तुमच्या घरचं द्या ना, घरचं द्या. दादाचा वावर ऐकू का? हो माझं वावर काय मोकळं आहे का? काही का, पण गावातल्या लोकांना त्रास देऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे. ते कालचा प्रकार सांगा की त्या आण्यानी आणि त्या पोपट्यानी त्या पाटलाला मोरसवर मला काळा निळा केला राव. हो सरपंच, तुम्हाला आहे का माहिती काय? अहो आनेनी पोट्टेनी ग्रामसेवक समितीने पाटलाला असला दुमता केलाय. काय तुम्हाला सांगायचंय, पाटलाचं तोंड कळलं निळं केलंय अक्षरशः. कारण काय सांगा बरं. अहो, कारण हेच- काय? हेच कारण मलाच सांगून गेली. काय मोगला लागली होय, पट्टी मागितली म्हणून लगेच ग्रामसेवकला हाणाय जायचं. अहो पण- सरपंच असा मारला, पॅन्ट फटस्टोर मारला, मी होतो स्वतः तिथं, नंतर गेलो होतो. ऐका, ह्याला सुद्धा तुम्हाला सांगितलं ना दादानी? नाही सांगितलं. दादा सरपंचाला सांगाय काय झालं? अहो सरपंच सांगणार होतो, पण माझ्या डोक्यात झालं नाही. तर सारखीच लोक भेटायला लागली येऊन, ती दांडकी घेऊन नाही आला जाधव. मग मला घाबरलो तुम्ही. नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती, एवढ्यापर्यंत आलं नाही पाहिजे ना ग्रामसेवकाला मारण्यापर्यंत. आणि पट्टी बरं का सरपंच, अक्षरशः आण्याला आणि पोट्ट्याला त्यांना दाखलं न दिल्यामुळं ती एवढं मोठं कृत्य करायला ती प्रवृत्त झाली. चुकीचं आहे, त्याच्यामुळं- चुकीचं आहे. नाही चुकीचं आहे. चुकीचं आहे की. हा. एक तर पहिलं कर्तव्य आपली पाणीपट्टी भरली पाहिजे. मग सगळं मान्य आहे सांगा, मला. पण तुम्ही मला सांगा, चुकीचं आहे. नाही ते आपल्याला नाही पडलं. यशवंतराव सरपंच इथं काय गप्पा मारते बसता त्या आधीच्या पोरीला साप चावला काय बोलतो? काय काय राव तुम्ही बसताय मग चला, त्याचं काय हाल झाले ते बघायचं. इथं बसता टापा टाकी एकच सेकंदात अंतर साहेब तुमचं चल लवकर. सरपंच फोन करा. नाही नाही थांबा. अरे तुम्ही थांब, चला जरा 2च मिनिटं. काय फोन करताय? फोन करतो. आयला ही एक आहे का अर्जंट का? आपा गप बसा की, फोन करू द्या की. आला का मी काय बोललो का? मग कोण बोलत होतं? दादा लवकर लावा. मग कशी फोन लावते सरपंचाचा फोन आहे का काय राव?
अहो काय तसलं सांगताय ना हाय का काय फोन आहे का काय सरपंच ह्यांच्यावर केस करून टाका म्हणा मध्ये मध्ये वर अहो, एखाद्या मेल्या म्हणजे आणि या परिस्थिती काय होता अहो सरपंच आता काय सांगू तुम्हाला 10 दवाखान्यात फिरलोय हा तर 9 दवाखान्यात तर सांगितलंय की लसच नाहीये. हा आता हे एक दवाखाना म्हणतोय लस आहे 50,000 डिपॉझिट ठेवा. इतर रुपये खिशात नाही. आता 50,000 कुठं उभं राहायचं? आता एकच काम कर हा. एकच काम कर आता डायरेक्ट निघायचं आणि डायरेक्ट सरकारी दवाखान्यात ऍडमिट करायचं सिल्वर जुबलीला जा मला हा सिल्वर जुबली लगेच जायचं आणि तिथं ऍडमिट करायचं मी डॉक्टरांना फोन करून सांगतो तिथे लगेच लगेच जावा अजिबात दुसरा दवाखाना बघू नका फोन करा मी लगेच फोन लगेच डॉक्टरला फोन करतो मग डॉक्टर काय म्हणतात ना आमदार साहेबाला फोन करू हो थांबा वाईट गाडीवर असं म्हणजे आणि म्हणजे माता जोडीदार थांबा फोन लागला हो शांत शांत हा नमस्ते डॉक्टर साहेब हा लोणवेपकर सरपंच बोलतोय काय झालं? शेजारी सांगा दादासाहेब आहे मध्ये अहो ते असं काय आहे आमच्या गावात एक साप चावला 12 लहान मुलीला ते आता पेशंट तिथे येतंय तेवढं लशी सर्व उपलब्ध पाहिजे तिथे लगेच हा कुठल्याही परिस्थिती असून द्या 15 मिनिटाच्या तिथे लस उपलब्ध झाली पाहिजे पेशंटला जर कमी जास्त काय झालं तर म्हणा तंगड तोडण्यात गेला इथे यशवंत अशी गाडी. शांत बस ना हा. हो नाही नाही ते हा ते बावळाट माणूस आहे आमच्या इथलं हा वेळ आहे ती बोलतोय मध्ये आधी पण तेवढं काम करा खलास म्हणा. तेवढं 15 मिनिटात तेवढं हे करा हो हो चालतंय हो तुम्ही म्हणा याव करतो त्याव करतो खासदारला नाम दम दिल्याशिवाय काम होत नाही आप्पा. 15 मिनिटात लस तिथं उपलब्ध होती ही तिथं झालीच पोहोचते पाहिजे ती याच्या ती, तिथं आहेत. तुम्ही नका कालवा अजिबात करू. काळजी करू नका होय सरपंच बोल. झालं माझ्याकडून चुकलं कळलं मला अण्णा माझ्याकडून ज्या व्हायच्या चुका ज्या होत्या त्या नव्हत्या व्हायला पाहिजे पण आता कसं आहे तुम्ही पुरीला ती साप चावला यांनी फोन केला रावांना 1 मिनिटात पुरीला घेतलं ना आणि लगेच पटापटा लस उपलब्ध करून दिल्या आणि विशेष म्हणजे आपा रुपये सुद्धा घेतला नाही राव सरकारी दवाखाना आहे मग सरकारी दवाखाना आहे. सरकारी दवाखान्यात म्हणलं नाही का तुला हा तू तिथं जायच्या अगोदर लस उपलब्ध असेल झालं ना तसंच आता बाहेर कुठे गेला असतास तू दुसऱ्या दवाखान्यामध्ये लाखोनी खर्च आला असता. लाखो म्हणजे 50,000 डिपॉझिट मागितलं आणि बाकीचा खर्च तर वेगळाच औषध उपचार तेच झाले असते तेच औषध उपचार ह्या दवाखान्यामध्ये हा. झाले. त्यांना सुद्धा एवढा खर्च आलेला आहे पण हा खर्च कुणाचा आहे आपला खर्च आहे. आपलाच आहे हो जनतेचा. सरकारी म्हणजे आपण आहे म्हणून सांगतो पाणीपट्टी भरतून आपण उपकार करत नाहीये कुठल्या ना कुठल्या परताव्याने आपल्याला ते भेटत असतं. आता सगळेच म्हणतात की ग्रामसेवक हे ते आमचे नोकर आहे आणि नोकर आहेत ग्रामसेवकच नाही शिपायापासून तर पार पोलीस अधिकारी म्हणू नका सगळे IPS UPS अधिकारी किती त्यांना किती शिकावं लागतं किती खर्च करावा लागतो त्यांचे शिक्षण बरोबर आहे आणि एवढे शिकून ते कोणाचे नोकर आहेत जनतेचे नोकर जनतेची आहेत. नोकर म्हणजे एवढे मोठे नोकर आपल्या या संविधानाने निर्माण केलेले ह्या लोकांसाठी आपल्यासाठी आणि आपण त्या घराचं मालक असतो. मला एक सांग आपण एखादा नोकर ठेवला बरोबर आहे बरोबर तो बाजारात आणतो तो सगळं काय करतो आपण पैसे देतो ना हा आपलं घर चालवण्यासाठी आपल्याला खिशात पैसे टाकावं लागतात. तसंच ही पाणीपट्टी म्हणा घरपट्टी म्हणा हे गाव आपलं हे घर आहे आणि हे घर जर चालायचं असेल सर्वांच्या सहकार्यातून तर चालवलं पाहिजे बरोबर ग्रामपंचायत म्हणजे काय आपलाच पैसा आहे. अख्ख्या गावाचं एक कुटुंब आहे हो घर आहे बरोबर आणि ती घर चालवण्यासाठी काय करावं अण्णाने सांगितल्याप्रमाणे घरपट्टी भरली पाहिजे पाणीपट्टी भरली पाहिजे आणि त्याच्यातनं काय करतो आपण खांबावर लाईटी मरकुऱ्या दिसतात का ते त्यातनं आपण ते बसवायच्या काय शिवाय पाणी पुरवठ्याचं कुठं लिकेज झालं कुठं काय झालं तिथंही करायचं पण अण्णा शिपायांचे पगार आहेत. मग हो, महत्वाचा विषय. कर्मचाऱ्यांचे पगार शिपायांचे आहेत सगळे. पगार कर्मचाऱ्यांना साधारण एक कर्मचारी काल अक्षरशः माझ्याकडून 500 रुपये उसने घेऊन गेला. अहो, काम करून जर त्याला पैसे मिळत नसतील काय त्याचा उपयोग आहे? 4 महिने पगार थकला जातो 4 नाही, महिने नाही. म्हणजे काय पण त्यांना अण्णा संसार त्यासाठी आहे काय केलं पाहिजे लोकांनी घरपट्ट्या पानपट्ट्या भरल्याच पाहिजे. अरे एवढं कळत असताना तुला त्या पाटलाला हाणलंय यशवंतरावामुळे हाणलंय ए, ओके. असा झटका लावला? मग काय मी म्हटलं मारू त्याला म्हणून आप्पा पॅन्ट फाटस्तवर आणि डोळं सुजस्तवर घाल सुजस्तवर मारले. बघ केला का आम्ही माफी मागितली की पण तुम्ही कोण आहे तंटामुखचा अध्यक्ष सदस्य मी सरपंच आहे शिव माणूस आहे ना कारणीभूत हा का ही काय म्हणलं माहिती का शिक्षणला उद्या पत्र दिला नाही नाही ऐका सरपंच साहेब ही काय म्हणलं हे आम्हाला रस्त्याने भेटलं अण्णा हे काय म्हणलं माहिती का तुमच्या जागेवर मी असतो
चपटले असतं म्हणलं एक एक कर्मचारी मी हो, तेवढंच आमच्या डोक्यात. तसं आहे ए, पहिल्यापासून. हा का माझ्या शब्दातच तलवार आहे शब्द कुठे नसते आपल्याकडे म्हणजे अशी लोक म्हणजे मी म्हणलो म्हणजे आम्ही तलवार घेऊन जायचो होतो त्यांना. अशी लोक भडकावता तुम्ही आप्पा हा का आणि असं भडकाऊ भाषण करायचं नाही तुम्हाला सांगतोय. हो सरपंच काय? माझ्या सुद्धा नादाला लागायचं नाही हा का अक्षरशः तुम्हाला सांगते यशवंतराव, मी म्हणलं ह्यांना ही उडी मार मारायची का लगेच? यशवंतराव, ऐका सरपंच, आपल्याला महत्वाचा विषय हा, मला तेच म्हणायचं होतं. पाणीपट्टी हे काय हा ऐकू का घरपट्टी आणि पाणीपट्टी हा, वसूल हा, करताना हा. इथं गरीब नाही बघायचा आणि मोठा नाही बघायचा आणि बरोबर. बारका नाही बघायचा. बरोबर आहे बरोबर आहे. मी ही सांगत चालू तुम्हाला ह्या सरपंचा पुढे बारीक ना मोठा सगळ्याकडनं कोणी पट्टी असू दे. वसूल पण असते. सरपंच तुम्हाला सांगतो आजच्या तारखेत जर आपण उघडून बघितलं तर चांगले मोठमोठ्या लोकांच्याच पट्ट्या राहिले. अहो, उदाहरण द्या का तुम्हाला आपल्याकडे 1.5 लाख रुपये पानपट्टी 40 ते 45 काय होते लागत आता एक तू? मिनिट ऐका 40 ते 45 लाख रुपये आपल्या ग्रामपंचायत थकबाकी आहे. आपण मोठाली गोळा माणसं कोणी राहिली आम्ही आता. करायची का आता तुम्ही पण गावचं सगळं हे अहो आम्ही आहे की आता आम्ही सांगतोय की लोकांना ह्यांची 13 पर्यंतच भरलेली. 12 वर्षाची मला राहिली. काय पुढचं राहणार नका. तुमचं 4 लाख तर भरपूर. तुमचंच हा. आहे त्यातलं. महत्वाचं हीच लोक मोठे वसूल कशाला पाहिजे करायचं आपले कर्तव्य. मला एक सांगा, एक दोन मिनिटं. आपले लाईटचा बिल येतो महिन्याच्या महिन्याला, आपण गपगुमानं भरतो. भरतोय ना नाही भरलं तर काय होतं? कटवती लाईट ती तुम्हीच करतो आपण. दुसरी गोष्ट, आपल्याच घरामध्ये 4 मेंबर असतात, त्यांच्याकडे प्रत्येकडे मोबाईल आहे. हो आहे ना 30 हजाराचे 20 हजाराचे मोबाईल आहे. प्रत्येक कमीत कमी रिचार्ज 300 रुपयाचा. अहो, म्हणजे काय आपण हे लगेच भरतो हे उद्या लक्षात घ्या. उद्या संपायचंय म्हणून हा ना. 3 महिन्याचा रिचार्ज मारताय. आणि हे आधी अनावश्यक आहे. ते मोबाईल नसला तरी माणूस जगतो, पण पाण्याशिवाय जगू शकतो का? नाही. बरोबर म्हणजे अनावश्यक गोष्टीचा आपण खर्च करतो. जे आवश्यक आहे, जे जीवन आहे पाणी, त्याच्यासाठी आपण हा भरेल तो भरेल, मी मध्येच भरेल, त्यांनीच भरव, मोठ्या मात. अरे तुमचं कर्तव्य आहे ते पहिलं. काय झालंय माहितीये का आता लोकांचं पहिलं 3 मूलभूत गरजा कोणत्या होत्या आपल्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. आता मूलभूत गरजा कुठल्या झाल्यात? मोबाईल, कपडे, आणि चांगलं टापटीप वागणं. हो सरपंच माझ्याकडे बघून म्हणताय काय मी पहिल्यापासूनच असा आहे मग पहिल्यापासून असा तर 6 लाख भरा की तुमचं. आत्ता भरलं असते मग एका सेकंदात भरलं असते बाकीच्यांचं करा की गोळा बघा ताई इथंच गोड अंडे. इथंच गोड पिंड खातंय. मग तुम्ही म्हणताय त्यांनी भरू द्या मग मी भरतो ह्याच्यामुळे तर आपलं फुगत चाललंय असं अण्णा, आपण एक काम करू ना पंक्तीला बसताना वरती बसू द्या. हा. पहिलं बसायला पण पाहिजे. अण्णा का माझं एकच म्हणणे आपण जर सगळे एकत्र आलो आणि जर पाणीपट्टी वसूल करायची ठरवलं तर का वसूल होत नाही? अहो काय काय आपल्या बरोबर आहे शेजारच्या तुमचं, गावात अगदी बरोबर आहे. 100% वसूल आहे. आपलंच गाव काय होतंय, तुम्हाला मागितले की तुम्हाला राग, ह्यांना मागितली ह्यांना राग. ह्याने आपल्या घरपट्टी पाणपट्टीचा आकडा असा फुगत चाललाय. बरं मी काय म्हणतोय ऐका सरपंच साहेब, माझं एक असं म्हणणं नाही नाही, आणखी दुसरी आधी गोष्ट. आधी जी आपल्यातलीच आहेत सगळे आता जी इथं बसले ह्यांनी आपापली आणून तिथं जी रक्कम राहिलेली ती स्वतः जमा करू, म्हणजे आपल्याला दुसऱ्याला म्हणाय गावल की अण्णा ही पाणीपट्टी घरपट्टी बरोबर तुम्हाला बोलाय. चुकणार आहे का कधी? नाही. कधी ना कधी द्यावं आकडा फुगतच जाणार. फुगतच जाणार. अहो ही देणच आहे कसं होतं माहिती का, गरीबाला आहे ना, तुम्हाला सांगतो सगळ्याला एकसारखी, म्हणजे बंगल्याला जास्त आहे. गरीबाचं काय होतंय, गरीब म्हणते मोठा भरा म्हणून मी भरा ना, पण त्या गरीबाचं काय होतंय, आकडा असा फुगत फुगत गेला की मग त्याच्या आवाक्या बाहेर जातोय. सरपंच काय होते माहिती का गरीब देतो आणू मोठीच जरा जास्त शांतपणा करते हा तुमच्यासाठी त्याच्यामुळं 6 लाख आहेत की. अहो मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं की एका सेकंदात बरी कारण आप्पा सारखी माणसं हा का आप्पा तुमच्याकडे नसलं तर मी उसनं देतो आणि आपण आपल्यापासून सुरुवात करू. हा आप्पा, बरोबर आहे आप्पा. बरोबर आहे. आणि बरोबर आहे. आपा तुम्ही दोघांचं आहे ना, तुमचं आकडे जास्त आहे. तुम्ही दोघांनी पट्टे पहिले उद्या भरा. स्वतःहून पुढारी घ्या प्रत्येकाने माझं तर म्हणणं आहे. सरपंचाची सुद्धा पट्टी थकीत होती होय. आणि अक्षरशः इलेक्शनला उभं राहायच्या टायमाला मी मदत केली आणि ती पट्टी भरली. ह्यांनी आम्हाला मदत केली बिनविरोध- आम्ही आमच्या विरोधात. बिनविरोध करायची होती. सरपंच म्हणले बिनविरोध करायची. दादा सांगा कसं म्हणलं सरपंचाची पट्टी अक्षरशः मी भरली तुमची का ठेवली? आणि ह्यांची ती 6 लाख अहो, राहिली. माझी मला उभं नव्हतं राहायचं म्हणून ती राहिली बरं, जाऊ द्या. मी पाहिली बरा आपल्या गावातला जिल्हार एकच माणूस यशवंतराव बरं आता अण्णा अण्णा आता एकच ठरवा सगळ्यांनी आपले आणून नाही नाही अहो, फक्त आपापली आपण भरा. आणून भरायची. आणि प्रत्येकालाच घरटी सांगा, आपापल्या मार्गाने सांगा आणि म्हणजे आपापली घरपट्टी सरपंच भरून ठेवा. ही सगळं जर थोडीफार वसूल झाला तर तेवढं खांबावरती लाईट लावा. 100% म्हणजे परत काय होईल 100% असं गोष्टी आमच्या पुरी सगळं घडल्या अशा दुसऱ्या बरं नाही कोणा ना, अजिबात नाही. बर का, लोकांनी पट्टीच भरली तर आपण
बल भराय माणूस हा लावा नाही बरोबर आहे माणूस काय म्हटलं माहितीये का, तुम्ही माझं पहिलंच बिल दिलं आम्ही कसं येऊ. बरोबर आहे त्याचं बी. पण पहिलेच पैसे थोडाफार झाला असेल तर तेवढं बसून घ्या एवढंच म्हणणे. होणार घरपट्टी जे आपली सगळ्यांनी भरली ना 100% घरपट्टी जमा झाली ना किती पैसा जमा होतो ग्रामपंचायतीकडे 40-45 लाख रुपये ह्याच्यामध्ये जमा होतात कुठलं काम नाही होणार ही- एक काम राहायचं नाही हा ना, ही सगळी जण आपण जबाबदारी घेऊ आणि घरपट्टीचा वसूल नक्कीच, कसा नक्कीच. होत नाही आणि ती आता बघू. अशा लोकांसाठी कशी समजून बसली या माणसाला हा ना, की सरकारी दवाखाना म्हणजे आपलाच दवाखाना आहे आहे ना. आणि त्याच्यामुळे मुलगी वाचली की नाही वाचली. हे पण माझ्या गोष्टी झाल्या.